लोणच्याचे सीझन सुरू होत आहे, तर चला मग आपण लोणचं करूया. ज्यांना लोणचं करायसाठी जास्त वेळ देता येत नसेल, बिझी गृहिणींना, त्यांच्यासाठी एक ऑप्शन अवेलेबल आहे रेडीमेड मसाला. तर हा मसाला रेडीमेड घेऊन आपण छानसं लोणचं टाकू शकतो. नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर मी आज करणार आहे तयार मसाल्याचे कैरीचे लोणचे. हे लोणचे अगदी झटपट आणि पटापट होणारे असते. चला तर मग सुरू करूया. मी प्रथम कैरी पाण्यात ठेवून 2 ते 3 वेळेस स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आणि त्याचे कट केले आहे. तर हे आहे कट केलेल्या कैऱ्या. याच्यात आपण टाकणार आहोत हा कैरी मसाला. हा मसाला मी 1 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम मसाल्याचं प्रमाण आहे, मी तेवढं घेतलं आहे. आणि मीठ लागणार आहे आपल्याला 200 ग्रॅम मीठ. चला तर मग मी आता हा मसाला कैरींवर टाकते. आता पण मीठ टाकूया. याला काढून याला मी मसाला मीठ लावून मिक्स करून ठेवले. आता हे 2 छान एकजीव करून घ्यायचा. आणि आता आपण हे मसाला लावलेलं कोरडं लोणचं जे आहे ते बरणीत भरणार आहे. बरणी छान स्वच्छ धुतली आहे. बरणीत भरले आहे. आता बरणीचं झाकण घट्ट लावूया आणि हे असंच असं 2 दिवस ठेवायचे आपल्याला. बरोबर धुवायचे आणि 2 दिवस छान मुरल्यानंतर त्याच्यामध्ये तेल उकळून थंड करून मग त्या बरणीत टाकायचं आणि नंतर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बस झालं आपलं रेडीमेड लोणचं तयार. तर हे आहे माझे तयार झालेले लोणचे. तेलही टाकलं आहे, बघा किती छान तेल सुटलं आहे अजून आणि कलरही सुंदर आला आहे. आणि हे टेक्स्चर पण बघा छान, एकदम रेडीमेड लोणचं वाटतं, पण ते आहे घरचं. किती छान दिसते हे लोणचे. तर अशी होती माझी रेडीमेड लोणच्याच्या मसाल्याची रेसिपी. जर तुम्हाला झटपट आणि पटापट लोणचं करायचं असेल तर रेडीमेड मसाल्याचं लोणचं करा. मी हा मसाला वापरून रेडीमेड लोणचं केलं आहे. चव अगदी छान आहे, करायला काही हरकत नाही. तर असा होता माझा आजचा लोणच्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर तर नक्की करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल